Hello and welcome to my YouTube channel. Today we are going to see operations on sets. Operations on sets. तर सेट किंवा संचावर करायच्या क्रिया पाहायच्यात आपल्याला. तर त्यामध्ये पहिलं आहे इंटरसेक्शन ऑफ सेट आणि त्याच्यानंतर आहे युनियन ऑफ सेट. ठीक आहे ना. इंटरसेक्शनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की कॉमन असलेला भाग म्हणजे इंटरसेक्शन. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्या टर्म किंवा जे एलिमेंट कॉमन असतील ते सगळे एलिमेंट घ्या, त्यांचा जो सेट तयार होईल त्याला इंटरसेक्शनचा सेट असं म्हणा. ठीक आहे ना. मग इंटरसेक्शनचा सेट डिनोट कशानं करायचा आहे तर उलट्या यूनं डिनोट करायचं आहे, उलट्या यूनं. ठीक आहे ना. याला साईन म्हणलंय इंटरसेक्शनचं. तर समजा ए आणि बी असे दोन सेट असतील, त्या दोन सेटचं इंटरसेक्शन मी असं लिहिल ए इंटरसेक्शन बी असं वाचन याला. ठीक आहे ना. यू विल रीड दिस लाईक ए इंटरसेक्शन बी. आणि मग ए इंटरसेक्शन बी या सेटमध्ये कुठले एलिमेंट येतील तर ए इंटरसेक्शन बीच्या सेटमध्ये सगळे असे घटक येतील यक्स, जिथे की यक्स काय असेल तर यक्स हा ए या संचातील पण घटक आहे आणि यक्स हा बी या संचातील पण घटक आहे. म्हणजे यक्स बिलॉंग्स टू ए अँड यक्स बिलॉंग्स टू बी. यक्स हा दोन्हीही ए आणि बी या दोन्हीही संचातील एलिमेंट आहे, घटक आहे. जर एखादा एलिमेंट असा असेल जो दोनही सेटमध्ये आहे तर मग त्या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन हा तो एलिमेंट येतो. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. समजा एक सेट घेतला आपण ए, समजा तो असा आहे, आणि एक सेट घेतला आपण बी, समजा तो असा आहे. मग आता या दोन सेटचा इंटरसेक्शन घ्यायचा. इंटरसेक्शनमध्ये कोणते एलिमेंट येणार आहेत म्हणलं आपण कॉमन. तर मग बघा दोन्हीमध्ये पण कॉमन असलेले एलिमेंट कोणते येतात तर इथे 4 आहे, इथे 4 आहे. म्हणजे 4 हा एलिमेंट दोघांमध्ये पण कॉमन आहे. मग या दोन्ही सेटचं इंटरसेक्शन जर मी घेतलं ए इंटरसेक्शन बी तर त्यामध्ये हा एक एलिमेंट येईल. कळलं. समजा तुम्ही अजून याच्या आधी एखादा एलिमेंट लिहिला असता, समजा मी 3 घेतला असता, तर मग कॉमन एलिमेंट कोणकोणते झाले 3 आणि 4. मग तिथे 3 आणि 4 असे दोन एलिमेंट आले असते. कळलं. इंटरसेक्शन म्हणजे काय. ठीक आहे ना. त्यांचा छेद घ्यायचा आहे, आंतरछेद ज्याला म्हणता येईल समजा दोन संचाचा. ठीक आहे ना. सो ए इंटरसेक्शन बी मध्ये तुम्हाला असं जेवढे एलिमेंट कॉमन आहेत तेवढे एलिमेंट तुम्हाला मांडता येतील. कळलं. आता ह्या ऑपरेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही गुणधर्म आहेत, ते पाहू आपण. गुणधर्म नंबर 1 प्रॉपर्टी नंबर 1 काय. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. है ना. एक जर दोन सेट दिलेले असतील तुम्हाला तर त्या दोन सेटचं इंटरसेक्शन तुम्ही ए आधी घ्या किंवा बी आधी घ्या, म्हणजे ए इंटरसेक्शन बी घ्या किंवा बी इंटरसेक्शन ए घ्या, ते एकच येणार. ठीक आहे ना. म्हणजे इक्वल टू राहणार. इथं ए इंटरसेक्शन बी काढलं फॉर एक्झाम्पल आपण, आता बी इंटरसेक्शन ए पण काय येणार आहे तर बी आणि ए मधले कॉमन एलिमेंट म्हणजे तेच येणार आहे जेवढे आहेत. बरोबर आहे ना. आता दुसरी प्रॉपर्टी बघा. दुसऱ्या प्रॉपर्टीत काय म्हणणं आहे, जर ए हा सेट बीचा सबसेट असेल, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन त्या दोन सेटचं इंटरसेक्शन हे ए एवढं येते. आता उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. बघा समजा ए घेतला आपण आणि आपल्याला काय म्हणलं ए इज सबसेट ऑफ बी. ठीक आहे ना. मग ए घेऊ आपण असा आणि बी असा घेतला समजा. ठीक आहे ना. तर आता इथे तुमच्या लक्षात येईल आपण हे सबसेट वगैरे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ना, उपसंच वगैरे. म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी याचा अर्थ काय होते की ए मधील सर्व घटक हे बी मध्ये आहेत. ऑल द एलिमेंट्स इन ए आर प्रेझेंट इन द बी. ठीक आहे ना. बी मध्ये अजूनही असू शकतात त्याच्यापेक्षा जास्त वेगळे. ठीक आहे ना. तर इथे बघा ए मध्ये किती एलिमेंट आहेत 1, 2 आणि 3 हे 3 एलिमेंट आहेत. हे 3 बी मध्ये पण आहेत, पण शिवाय बी मध्ये अजून आहेत. म्हणजे याच्यावरून काय मला म्हणता येते की ए इज सबसेट ऑफ बी असं मला याच्यावरून लिहिता येते. कारण ए मधील सर्व एलिमेंट हे बी मध्ये आहेत, शिवाय बी मध्ये जास्तही आहेत, वेगळे आहेत. ठीक आहे ना. आता जर असं असेल, इथे आहे असं, तर काय होते ए इंटरसेक्शन बी हे ए एवढं येते. मग हे येते का नाही बघा. आता समजा तुम्ही ए इंटरसेक्शन बी काढलं याच्यावरून, ए इंटरसेक्शन बी आपण काय म्हटलं यामध्ये असणारे कॉमन एलिमेंट घ्यायचे ए आणि बी मध्ये. मग ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट असलेले कुठले कुठले एलिमेंट येतात तर बघा कुठले कुठले एलिमेंट दिसतात तुम्हाला कॉमन. 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे.
ठीक आहे ना. पण हे 1 2 3 हे एलिमेंट कशातले आहेत, तर हे ए मधले आहेत. म्हणजे याचा अर्थ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए आलं, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए आलं. कळलं. जर ए हा बीचा सबसेट असेल, जर इफ ए इज सबसेट ऑफ बी, जर ए हा बीचा उपसंच असेल, अशा वेळेस त्या दोन संचाचं इंटरसेक्शन, अशा वेळेस इंटरसेक्शन ऑफ दोज टू सेट्स इज इक्वल टू ए, सेट ए. कळलं. त्याच्यानंतरची तिसरी प्रॉपर्टी बघू आपण. तिसऱ्या प्रॉपर्टीला मध्ये काय सांगितलंय की ए इंटरसेक्शन बी हे जर बी एवढं असेल, आता याच्या उलट समजा, जसं मी म्हणलं की ए इज सबसेट ऑफ बी असं असेल, तर अशा वेळेस काय म्हणता येते की ए इंटरसेक्शन बी हे ए एवढं येते. आता उलट घेऊ आपण. समजा जर ए इंटरसेक्शन बी हे बी एवढं असेल, जर ए इंटरसेक्शन बी हे बी एवढं असेल, तर अशा वेळेस मला काय म्हणता येईल की बी इज सबसेट ऑफ ए म्हणता येईल ना. कळलं. जर इफ ए इज सबसेट ऑफ बी असं होतं, तर अशा वेळेस आपलं हे आलं की ए इंटरसेक्शन बी हे ए एवढं येते. आता याच्या उलट जर मी असं म्हणलं समजा की जर ए इंटरसेक्शन बी हे ए एवढं असेल, तर याचा अर्थ मला म्हणता येते की ए इज सबसेट ऑफ बी. किंवा जर ए इंटरसेक्शन बी हे एवढं हे जर समजा बी एवढं आलं असतं, तर याचा अर्थ काय म्हणता येते मला, याच्यातही बदल करा, बी इज सबसेट ऑफ ए असं म्हणता येईल मला याच्यात बदल केल्यावर असं. ठीक आहे ना. कारण इथं आपण एच्या ऐवजी बी केलं ना. ए इंटरसेक्शन बी जर बी आलं, याचा अर्थ बी इज सबसेट ऑफ ए. समजलं. हे पण तुम्हाला करून पाहता येईल याच्यासारखं, आधीच्यासारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलंय, ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ ए. ठीक आहे ना. इंटरसेक्शन जर घेतलं तुम्ही त्या दोन सेटचं, तर ते इंटरसेक्शनमध्ये येणारे एलिमेंट हे ए चे घटक असतील. बघा येते की नाही. ए इंटरसेक्शन बी घ्या. ए इंटरसेक्शन बी काय आलं होतं आपलं, कॉमन एलिमेंट 1 2 3. ठीक आहे ना. तर ए इंटरसेक्शन बी हा जो सेट आहे, हा सेट एचा सबसेट असतो आणि ते दिसतेच तुम्हाला, कारण ए मध्ये जे घटक आहेत ते ए इंटरसेक्शन बी मध्ये आले. ठीक आहे ना. शिवाय ए इंटरसेक्शन बी हा बीचा सुद्धा सबसेट असतो. बघा ए इंटरसेक्शन बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते बी मध्ये आहेत की नाही. ठीक आहे ना. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी. कळलं. नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी आहे, ए इंटरसेक्शन ए डॅश इज एम्प्टी सेट ऑर फाय. है ना. म्हणजे ए आणि ए मधले सोडून जर ए सेट आणि दुसरा सेट ज्यामध्ये की ए मधील एलिमेंट सोडून इतर एलिमेंट असतील, अशा जर सेटचं मी इंटरसेक्शन घेतलं, तर त्या सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही, तो एम्प्टी सेट. हे पण आपण आधी पाहिलंय. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय, ए इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू ए. त्याच सेटचा त्याच सेट सोबत जर काही इंटरसेक्शन घेतलं मी, तर तोच सेट एवढा येईल. हे पण तुम्हाला कळालं इझिली. हां, हे एक महत्त्वाचं आहे. ए इंटरसेक्शन एम्प्टी सेट, रिकाम्या सेटचा ए सोबत जर मी इंटरसेक्शन घेतलं, तर एकही एलिमेंट येणार नाही त्यामध्ये, कारण एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नाही. त्याच्यामुळं त्या दोन सेटमध्ये कॉमन असं काहीही राहणार नाही. त्यामुळे तो इंटरसेक्शनचा सेट हा सुद्धा रिकामा सेट येईल. बरोबर आहे. कळलं. ओके. हे तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करसाल प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा मग सोडवलेले एक्झाम्पल जे आहेत पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये, ते जेव्हा तुम्ही सोडून पासाल तेव्हा तुम्हाला हे इझिली कळायला लागेल. ओके. ना क्वेश्चन युनियन ऑफ सेट्स पाहू आपण. ऑपरेशन नंबर 2 पाहू. युनियन या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला माहिती आहे, एकत्र करणं, कलेक्शन करणं. ठीक आहे ना. आणि तिघापासून एक बनवणं म्हणजे युनियन करणं. तर इथे समजा युनियनची डेफिनेशन कशी करता येईल, जसं मी इंटरसेक्शनमध्ये सांगितलं की दोन सेटचं इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी हे सगळ्या एक्स घटकांचा, एक्स एलिमेंटचा सेट असेल, ज्यामध्ये एक्स हा ए मध्ये पण असेल आणि एक्स हा बी मध्ये पण असेल. एक्स बिलॉंग्स टू ए आणि एक्स बिलॉंग्स टू बी असं म्हणलं, ते आपण इंटरसेक्शनमध्ये. तर युनियनमध्ये काय म्हणता येईल, युनियन म्हणजे काय म्हणलं आपण की दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेटमध्ये असलेल्या सर्व एलिमेंटला एकत्र करायचं आणि त्याच्यापासून तयार झालेला सेट म्हणजे युनियनचा सेट. हां, पण एक मात्र गोष्ट आहे की दोन सेटमध्ये जर का काही एलिमेंट रिपीट होत असतील तर ते 2 वेळा नाही लिहायचे. ठीक आहे ना. हे एकदाच लिहायचे. ठीक आहे ना. एक एलिमेंट एकदाच लिहायचा. म्हणजे याचा अर्थ तो जो लिहिलेला एलिमेंट असेल तो या दोनपैकी कोण्यातरी एका सेटचा आहे असं म्हणायचं. इथेही तेच लिहिलंय मी. ए युनियन बी या दोन सेटचं, ए आणि बी या सेटचं जर मी युनियन घेतलं, तर त्या युनियनच्या सेटमध्ये
यक्स हे एलिमेंट असतील. जिथे यक्स काय असेल तर यक्स हा ए या सेटचा घटक असेल, आयदर यक्स बिलॉंग्स टू सेट ए ऑर यक्स बिलॉंग्स टू सेट बी. यक्स हा एकतर ए या सेटचा घटक आहे किंवा मग तो बी या सेटचा एलिमेंट आहे. कळलं? ठीक आहे ना. इथे मात्र काय की दोघांमध्ये पण आहे. इथे तुमच्या लक्षात येत असेल की इथे मी अँड घेतलेलं आहे आणि इथे मी ऑर घेतलेलं आहे. म्हणजे इथे इंटरसेक्शनमध्ये तो जो एलिमेंट आहे यक्स हा एसमध्ये सुद्धा आहे, बीमध्ये सुद्धा आहे. इथे मात्र युनियनमध्ये जेव्हा तुम्ही सेट लिहाल तेव्हा युनियनमध्ये आलेले एलिमेंट जे असतील ते एलिमेंट कुठल्या तरी एका सेटमधला असेल. दोन्ही सेटमध्ये जर तो एलिमेंट असेल तर तो एकाच सेटपैकी घ्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे आयदर ऑर, आयदर एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. आता हे तुम्हाला एक्झाम्पलवरून कळेल. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा ए घेतला मी, समजा सेट ए असा आहे, ठीक आहे ना. आणि समजा सेट बी घेऊ आपण. ठीक आहे. तर आता तुम्हाला युनियन घ्यायचं आहे. मी काय म्हटलं, युनियनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कलेक्शन करायचं आहे एलिमेंटचं. पण दोन्ही एलिमेंटमधले सारखे एलिमेंट दोन वेळा नाही लिहायचे, एकदाच लिहायचं आहे. ठीक आहे ना. मग मी आता आधी ए मधले एलिमेंट लिहून घेतो. 6, 7, 8, 9. ठीक आहे ना. आता ए मधले झाले एलिमेंट लिहून. ठीक आहे ना. मग आता बी मधले असे एलिमेंट शोधा जे ए मध्ये नाही आहेत. ए मध्ये 6 होता, आपण तो घेतलाय. ठीक आहे ना. यातला बी मधला 7 पण ए मध्ये होता, आपण तो पण घेतलाय. आता 10 आणि 11 हे ए मध्ये नव्हते, मग त्यांना घ्यायचं राहिलं. ठीक आहे ना. मग त्यांना लिहून टाकलं. तर असा तुमचा युनियनचा सेट झाला. दोन्ही सेट एकत्र केलेत आपण, युनियन केलं त्यांचं ए आणि बीचं, आणि असा सेट तयार केला युनियनचा. ठीक आहे ना. ज्यामध्ये की कुठलाही एलिमेंट रिपीट झाला नसेल. पहा 6 हा एकतर ए मधला असेल किंवा मग बी मधला असेल. 7 हा ए मधला असेल किंवा बी मधला असेल. 8 ए मधला असेल, बी मध्ये नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे ए मधला आला ऑर असल्यामुळे, दोनपैकी एक कशातलाही असू द्या. 9 हा ए मधला आहे, 10 बी मधला आहे, 11 बी मधला आहे. समजलं? ठीक आहे. मग आता ह्याच्या पण प्रॉपर्टीज येतात. प्रॉपर्टी नंबर 1 जशी इकडे होती तशीच इथे पण आहे की ए इंटरसेक्शन बी हे बी इंटरसेक्शन ए एवढंच असते. इथे सुद्धा ए युनियन बी हे बी युनियन ए एवढंच असते है ना. ए युनियन बी घेतलं काय आणि बी युनियन ए घेतलं काय, ते सेमच येणार. ठीक आहे ना. आता दुसरी प्रॉपर्टी इथं जशी होती की ए जर हा बीचा सबसेट असेल तर अशा वेळेस ए इंटरसेक्शन बी हे ए एवढं येते. ठीक आहे ना. याच्या उलटी होती तिसरी प्रॉपर्टी. जर ए इंटरसेक्शन बी हे बी एवढ्यात असेल याचा अर्थ बी हा एचा सबसेट असेल. ठीक आहे ना. या दुसऱ्याच्या उलटी होती. इथे सुद्धा तसंच आहे काहीतरी. इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज बी. ठीक आहे ना. आता हे पाहण्यासाठी आपण काय करू, पुन्हा एकदा या एक्झाम्पलमध्ये बदल करून घेऊ. ठीक आहे. आपण काय म्हणलं, ए हा बीचा सबसेट आहे. ठीक आहे ना. मग आता ए मध्ये असे एलिमेंट असले पाहिजे जे बी मध्ये आहेत. ठीक आहे ना. मग मी काय करतो, समजा असे एलिमेंट घेतले मी ए मध्ये आणि बी मध्ये मी असे घेतले. ठीक आहे. आता बघा, ए मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत. 2, 4, 6. ठीक आहे ना. बी मध्ये जास्तही आहेत, पण याचा अर्थ असा होतो की ए इज सबसेट ऑफ बी. जर असं असेल तर अशा वेळेस ए युनियन बी काय येते बघा बरं. ए युनियन बी म्हणजे काय म्हणलं आपण, कॉमन असलेले एलिमेंट एकदाच लिहायचे, बाकीचे एलिमेंट मांडून टाकायचे. मग आता मी ए मधले आधी मांडतो. 2, 4, 6. नंतर काय उरलं, कॉमन तर हे 3 होते यामध्ये, झालं. उरले कोणते, 8 आणि 10. काय आलं, 2, 4, 6, 8, 10 हे कोणत्या सेटमधले एलिमेंट आहेत, तर बी मधले. म्हणजे काय आलं, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी आलं. ए युनियन बी इक्वल्स टू बी आलं. म्हणजे काय, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. समजलं. थर्ड प्रॉपर्टी पण आता याच्या उलट जायचं. जर ए हा थर्ड प्रॉपर्टी याच्यामध्ये होती आपली, अशी याच्यात घेतली नाही. ठीक आहे ना. ओके. म्हणजे डिफरंट आहे थोडंसं. ते पण कुठल्या यातल्या फोर्थ प्रॉपर्टी सारखं आहे. इथे फोर्थ काय होतं, ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए, ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए है ना. कॉमन असलेल्या एलिमेंटचा सेट हा एचा पण सबसेट असतो आणि कॉमन असलेल्या एलिमेंटचा सेट हा
बीचा सुद्धा सबसेट असतो. इथे तसंच सांगितलंय की ए हा सबसेट असतो ए इंटरसेक्शन ए युनियन बीचा, बी सुद्धा सबसेट असतो ए युनियन बीचा. तुम्ही इथं पाहू शकता आपल्याला बघा, आपण ए युनियन बी घेतला हा, तर ए हा ए युनियन बीचा सबसेट आहे की नाही, तर आहे, कारण ए मधील सर्व एलिमेंट हे ए युनियन बी मध्ये आहेत, शिवाय ए युनियन बी मध्ये अधिक जास्तही आहेत, म्हणजे ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी. असंच बी सुद्धा सबसेट आहे ए युनियन बीचा, कारण बी मधील सर्व एलिमेंट ए युनियन बी मध्ये आहेत, शिवाय बी मध्ये अजून असतील किंवा नसतील ते वेगळी गोष्ट, ठीक आहे ना, पण आहेत बी मधले सर्व एलिमेंट, म्हणजे बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे जसं आपण आधी पाहिलं की ए इंटरसेक्शन ए डॅश म्हणजे ए आणि त्याचा पूरक संच या दोघांतील कॉमन असलेल्या एलिमेंटचा सेट हा रिकामा संच असतो. इथे मात्र जर ए आणि ए मधील सोडून युनिव्हर्सल सेटमधले इतर एलिमेंट या दोघांचं जर का मी युनियन घेतलं तर ते युनिव्हर्सल सेट एवढे येते, हे पण आपण आधी पाहिलंय. त्याच्यानंतर एचं ए सोबत युनियन घेतलं तर ते ए एवढंच येणार आहे, एचं ए सोबत इंटरसेक्शन घेतलं तर ते ए एवढंच येते. त्याच्यानंतर इकडे पाहिलं तर पण ए इंटरसेक्शन फाय हा एम्प्टी येतो, पण इथे मात्र एचं रिकाम्या सेटसोबत जर का मी युनियन घेतलं तर ते ए एवढं येते, कारण रिकाम्या सेटमध्ये एकही एलिमेंट नव्हता. त्याच्यामुळं एचा रिकाम्या संचासोबत किंवा रिक्त संचासोबत, ठीक आहे ना, एचं एम्प्टी सेटसोबत जर का मी युनियन घेतलं तर ते ए या सेट एवढं येते. कळलं? ठीक आहे, इंटरसेक्शन आणि युनियन ऑफ सेट समजलं. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, तो आहे डिसजॉईंट सेट. डिसजॉईंट सेट, डिसजॉईंट या शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ जर तुम्ही काढला तर तुमच्यात लक्षात येईल की जसं इथं कॉमन सेट होतं, म्हणजे कॉमन एलिमेंटचा सेट होता, म्हणजे जॉईंट झालेल्यासारखं, ठीक आहे ना, काहीतरी त्याच्यात मिळत होतं. इथे पण जॉईंट केलेत आपण सेट आणि त्याच्यापासून एकत्र केलंय. तर इथे आता तुम्हाला पाहायचं आहे डिसजॉईंट. डिसजॉईंटचा शब्दशः जर अर्थ घेतला तर तुम्ही दोन सेट सेपरेट असतील, फॉर एक्झाम्पल सेट ए असा आहे आणि सेट बी असा आहे, काय कॉमन आहे का या सेटमध्ये, तर काहीही नाही. मग अशा टाईपच्या सेट्सना डिसजॉईंट सेट्स म्हणता येईल. एनी सेट्स किंवा एनी टू ऑर मोर सेट्स हॅविंग नो सिंगल कॉमन एलिमेंट आर कॉल्ड डिसजॉईंट सेट. नॉट अ सिंगल, ठीक आहे ना, एकही घटक एकही एलिमेंट जर सेट्समध्ये कॉमन नसेल, सामायिक नसेल, तर अशा वेळेस त्या दोन सेट्सना डिसजॉईंट सेट्स असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक पॉईंट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट. संचातील घटकांची संख्या, ठीक आहे ना, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, संचातील घटक त्याची संख्या. आता समजा जसं इथं ए सेट घेतलाय आपण, त्यामध्ये काही एलिमेंट येतं, तर किती एलिमेंट झाले त्याला लिहायचं कसं, तर त्याला लिहायचं एन ऑफ ए. याला रीड करताना असं लिहायचं एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. ए या सेटमध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या किती आहे, 1 2 3, याला असं लिहायचं, ठीक आहे ना. त्यानंतर समजा मी एक बी एक सेट घेतला असा, मग बी मध्ये किती घटक आहेत, तर मी असं लिहिलं नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी 1 2 3 4, ठीक आहे ना. इकडे सुद्धा समजा तुम्ही जर का म्हणलं युनियनच्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत ते लिहा, तर याला कसं लिहिता येईल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आहेत, 1 2 3 4 5, ठीक आहे ना. असंच तुम्ही इंटरसेक्शन काढलं, त्याच्यामध्ये पण नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, तर मग त्याची संख्या किती आहे ती तुम्हाला लिहिता येईल, ठीक आहे ना. याच्यावरून एक फॉर्म्युला आहे, तो असा आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल्स टू दोन सेटचं युनियन घेतल्यानंतर त्यामधील घटकांची संख्या, ठीक आहे ना. ए युनियन बी मध्ये असलेल्या नंबर ऑफ एलिमेंट्स हे किती असतात, तर ए मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या प्लस बी मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या, आणि या बेरजेतून तुम्हाला जो इंटरसेक्शनचा सेट होता त्याच्यातील एलिमेंटची संख्या
मायनस करायचे. असं केल्यास तुम्हाला ए युनियन बी या सेटमध्ये किती एलिमेंट असतील ते माहीत होते. जसं की समजा आता इथं हेच उदाहरण घेतो आपण. समजा एमध्ये हे एलिमेंट, समजा बीमध्ये हे आहेत, ए युनियन बी काढलं तुम्ही, हे आलं, ठीक आहे ना. त्याच्यातली एलिमेंटची संख्या पण तुम्ही लिहिली. आता समजा मी ए इंटरसेक्शन बी काढतो. ए इंटरसेक्शन बी सेट काढला आपण. तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय म्हणलं आपण, कॉमन कोणकोणते एलिमेंट आहे त्याच्यात, तर 2, 4 आणि 6 आहे ना. 2, 4, 6 त्याच्यात कॉमन आहे. सो मी इथे लिहिलं 2, 4 आणि 6. मग किती झाले नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी, किती आहेत, 3. ठीक आहे ना. आता बघा हा फॉर्म्युला इथे सॅटिस्फाय होतो का नाही ते. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, ए युनियन बी मध्ये किती आले एलिमेंट्स आपले, 5. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, इकडे घेतो मी. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहेत, 3. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे ना. बघा आता इथे टाकलं. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहे, 3. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती आहे, 5. मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इंटरसेक्शन बी किती आहे, 3. तर ही -3 + 3 कटली है ना. तर फॉर्म्युला सॅटिस्फाय होतो. कळलं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे.